त्या पिकाच्या मुळाला नत्राची पूर्तता म्हणजे अवेलेबिलिटी करून देईल. जसं सुपर फॉस्फेट आहे, सुपर फॉस्फेट जर समजा आपण टाकला तर सुपर फॉस्फेटचं विघटन करणारा तिथं बॅक्टेरिया असला पाहिजे. पीएचबी नावाचा तिथं बॅक्टेरिया असला पाहिजे. ते बॅक्टेरिया काय करतो, सुपर फॉस्फेटचं डिकम्पोजिशन करतो आणि डिकम्पोजिशन करून तिच्यातून ऑर्गॅनिक पेस्ट निर्माण करतो आणि ऑर्गॅनिक पेस्ट हेच तुमच्या झाडाचं पोषण असतं. जर समजा तुम्ही पोटॅश टाकला तर पोटॅशमध्ये पण हीच प्रक्रिया होत असते. पोटॅश मोबोलायझिंग बॅक्टेरिया तिथं अवेलेबल असला पाहिजे. पोटॅश मोबोलायझिंग बॅक्टेरिया जर तुमच्या रानामध्ये मुळाच्या सानिध्यामध्ये जर असेल तर तुम्ही टाकलेलं पोटॅश हे खत म्हणजेच अणू, त्या अणूचं रूपांतर जीवाणू एक ऑर्गॅनिक पेस्टमध्ये करतात. म्हणजे पोटॅश तुम्ही टाकला तर पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जर तिथं अवेलेबल असेल तर त्याचं रूपांतर